एक मोठी आणि महत्त्वाची बातमी बीडमधून सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आता वाल्मिक कराडसह 4 आरोपींचे बँक खाती जी आहेत ती गोठवण्यात आली। आरोपींच्या ठशाचं निशाण जुळल्याची माहिती समोर आली आहे। 150 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। फरार आरोपींसाठी सीआयडीचे 9 पथकांकडून तपास सुरू आहे। वाल्मिक कराडला कधी अटक होणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय यावेळेस। फरार आरोपींचे जे ठसे जे आहेत ते जुळल्याचं पाहायला मिळत आहे। दीडशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपास सुरू आहे। तर यावेळेस आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अंजली दमानिया जी, आपलं स्वागत। आणि आपण बघतोय की आता जो काही सीआयडीचा तपास सुरू आहे त्या तपासामधून काही माहिती समोर येते। यामध्ये हाताचे ठसे जुळले गेलेले आहेत। सकाळी मोबाईल देखील सापडल्याची बातमी समोर आली होती, तेव्हा तुम्ही आरोप केला होता की कोणत्या बड्या नेत्याला या फोनवरून फोन केले गेले ते जाहीर करावं। काय प्रतिक्रिया आहे सीआयडीच्या तपासावर? नाही, कसं आहे की आता या सीआयडीच्या तपासाला वेग आलाय, पण मग याचा अर्थ स्पष्ट आहे की आतापर्यंत पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती। जनता चिडली, मोठी मोठी आंदोलनं झाली, आक्रोश झाला, इतके लोक त्याच्या विरुद्ध बोलल्यानंतर मात्र सीआयडीचं पथक पाठवण्यात आलं आणि त्यांच्याकडनं ही कारवाई केली गेली। आज दुपारची जी बातमी होती ज्याच्यात ते 2 मोबाईल सापडल्याबद्दल आपण बोललो, तर त्यात सुद्धा जर आपण बघितलं की हे 2 मोबाईल सापडले, पण डेटा रिकव्हरी करायला इतका वेळ 21 दिवस का लागले हा सगळ्यात कळीचा प्रश्न आपल्या पुढे पडतो की 20-21 दिवस मोबाईल मिळाल्यावर पहिलं काम काय होतं तर डेटा रिट्रीव्ह करणं, आणि त्यात सुद्धा एका कोण्या बड्या नेत्याचा फोन आहे असं काही माध्यमांनी दाखवलं होतं दुपारी। त्याच्यावरनं मग हा बडा नेता कोण आहे ते जाहीर करायला इतका वेळ का लागतोय, तोच म्हणजे त्याचं काही उत्तरच मिळत नाही की हे इतकं जे चिंगटपणा या सरकारचा चाललाय तो कशासाठी चाललाय। दुसरं म्हणजे आता आज जे त्यांनी केलंय की बाबा 4 आरोपींची त्यांनी खाती जप्त केलेली आहे, तर त्यात आधीचे 3 आरोपी आणि वाल्मिक कराड यांची सुद्धा संपत्ती जप्त केली आहे। पण हाच म्हणजे यांनी या त्यांच्या कारवाईने एक स्पष्ट होतंय की वाल्मिक कराड सुद्धा याच्यातले कदाचित किंग पिन आहेत की काय, कारण जर ते खंडणीच्या आरोपात नुसते असते तर त्यांची संपत्ती जमा करण्याचं काही कारणच नव्हतं। तर याचा अर्थ स्पष्ट आहे की हे 3 आरोपी प्लस त्यांचे सूत्रधार हे वाल्मिक कराडच होते, हे आजच्या याच्यावरनं पण स्पष्ट होत आहे। आणि जे फडणवीस अधिवेशनात म्हणाले होते की मकोका लागेल आणि मकोका लागून कधी मोका लागतोय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। धन्यवाद अंजली दमानियाजी, तुम्ही ही प्रतिक्रिया साम टीव्हीशी बोलताना दिलीत त्याबद्दल। तर आपण बघतोय वाल्मिक कराडला अटक कधी होणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे, कारण आरोपींच्या ठशाचे निशाण जुळलेले आहेत। मोबाईलचा रेकॉर्ड देखील आता पोलीस या ठिकाणी 21 दिवस का लावतायत असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे। फरार आरोपींना शोधण्यासाठी सीआयडीचा 9 पथकांकडून तपास सुरू आहे आणि त्यामधून आता या धक्कादायक माहिती समोर येते आहे। जवळपास 150 अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून तपास सुरू झालेला आहे। फरार वाल्मिक कराडसह 4ही आरोपींच्या बँकेचे खाते जे आहेत ते गोठवण्यात आलेले आहेत। सरपंच हत्ये प्रकरणी या मोठ्या अपडेट घडतायत। आरोपींच्या ठशाचे निशाण जुळले आहेत। पासपोर्ट बद्दल ही माहिती मिळवण्यात आलेली आहे।